आघाडीच्या वतीनं जो काही मोर्चा काढण्यात आलेला आहे याची जी मुख्य मागणी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आपण बघत आहोत की RSS कडे कोणतेही नोंदणीकृत प्रमाणपत्र नाही, तरी सुद्धा हे बेकायदेशीर असणारी जी RSS आहे गेली 100 वर्ष या देशभरामध्ये आपल्या समाजामध्ये काम करते असं ते दाखवते। परंतु त्यांचा जो काही करायचा त्यांचा जो काही स्वार्थ आहे त्या स्वार्थासाठी हे लंपट असणारे जे लोक देश स्वातंत्र्याच्या काळापासून माझ्यापेक्षा इथे वयस्कर प्रोफेसर आहेत याचा सगळा इतिहास तुम्हाला सांगतील। देश स्वातंत्र्याच्या अगोदर पासून हे जे RSS आहे हे देशामध्ये काम करते, परंतु हे सगळे काम करत असताना इंग्रजांची हुजरेगिरी करणं, इंग्रजांबरोबर इंग्रजांना मदत करणं, जे काही स्वातंत्र्य संग्रामामध्ये जे काही महापुरुष आहेत त्यांची काही जी सगळी त्यांची जी काही सगळ्या तक्रारी आहेत ह्या तक्रारी इंग्रजांना करणं, अशा पद्धतीने ही देश स्वातंत्र्याच्या अगोदर काम करत होते। जे काही या देशामधले मोठे जमीनदार लोक आहेत, पैशावाले लोक आहेत, ह्यांच्या बाजूने उभं राहायचं आणि देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाला पूर्णपणाने विरोध करायचा, अशा पद्धतीने यांनी काम केलेलं आहे। हे जे काय RSS आहे त्यांचं एक बंच ऑफ थॉट्स नावाचं एक पुस्तक आहे, विचारधन त्याला मराठीमध्ये म्हणतात। त्या पुस्तकामध्ये ह्यांनी स्पष्टपणाने ह्यांच्या शत्रूंची नोंद करून ठेवलेली आहे। ह्यांचे कोण शत्रू आहेत? ह्यांचे मुख्य शत्रू पहिल्यांदा मुस्लिम आहेत। मुस्लिमांच्या कशा कत्तली करता येतील असं ह्यांनी 100 वर्ष बघितलेलं आहे। हा 100 वर्षामध्ये ठिकठिकाणच्या ज्या काही दंगली घडलेल्या आहेत, ठिकठिकाणच्या मुस्लिमांना जेलमध्ये ठिकपतात ठेवावं लागलं, अशा प्रत्येक वेळेस RSS ने हा सगळा उद्योग केलेला आहे। ठिकठिकाणच्या दंगलीमध्ये RSS आहे। कुठलीही दंगल काढून बघा तुम्ही, गुजरातची दंगल बघत, इतर ठिकाणच्या दंगली बघत, प्रत्येक ठिकाणी RSS वाले। महात्मा गांधींना मारणाऱ्यामध्ये सुद्धा हे RSS वाले होते। देशाच्या महापुरुषाला सुद्धा यांनी सोडलेलं नाही, अशा पद्धतीचं यांचं वर्तन आहे। हे कुणामध्ये काम करतात? ज्या मुलांना काही कळत नाही अशा लहान लहान मुलांना हे मुलांमध्ये हे काम करतात। 6वी 7वी 5वी 8वी 9वी 10वीच्या मुलांमध्ये त्यांच्यामध्ये मुस्लिमांच्या विरोधामध्ये, कष्टकरी वर्गाच्या विरोधामध्ये, शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये विष घालवायचं आणि काहीतरी युद्ध चाललंय असं सांगायचं। एक लहान पोरगा माझ्या ओळखीचा आहे, मी त्याला भेटलो, म्हणलं तू कुठल्या शाखेत विकेत जातो का? हा सर जातो म्हणला। हा माझा अनुभव आहे, मी ऐकलेला आणि त्याच्या तोंडातून ऐकलेला आहे। तो म्हणला मी शाखेमध्ये जातो सर, शाखेमध्ये गेल्यानंतर तुला काय शिकवतात? आम्हाला युद्ध शिकवतात। अरे म्हणलं कुणाबरोबर युद्ध करायचंय? युद्ध करायला सैनिक आहेत ना म्हणलं, तू कुणाबरोबर युद्ध करणार? म्हणलं आपल्या तर देशामध्ये आपण हिंदू मुस्लिम शीख इसाई सब हम सब भाई भाई असं शिकलो ना, मग कुणाबरोबर युद्ध करायचंय? आम्हाला युद्ध करायला शिकवतात म्हणला। आम्ही एके दिवशी आमच्यामध्ये असं युद्ध केलं की आमच्या आई बाप आले त्या शाखेच्या शिक्षकाला रागवायला लागले, तुम्ही आमच्या पोरांना भांडणं शिकवताय। ही यांचं वर्तन आहे की अशा पद्धतीने ह्या बार्शी शहरामध्ये सुद्धा काम करतात, दिसतात मूठभर, परंतु पैशावाल्या वर्गाला साथीला द्यायचं आणि कष्टकरी वर्गाची जी मुलं आहेत त्यांना दंगलीमध्ये लुटून द्यायचं, असा हा त्यांचा उद्योग आहे। बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची त्यांनी जी भावना व्यक्त केलेली आहे, ऑर्गनायझर नावाचं त्यांचं एक वृत्तपत्र होतं, आहे अजून पण ते चालू आहे। देश स्वातंत्र्याच्या अगोदर हिंदू कोड बिल जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी आणलं तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांवरती अत्यंत विकृतपणानं बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र, व्यंगचित्र त्याच्यामध्ये काढलं ऑर्गनायझर मध्ये। ते जर का मी चित्र जर का तुम्हाला कशा पद्धतीचं आहे हे जर का सांगितलं तर तुम्हाला ह्याच्याही पेक्षा राग येईल, असं बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ह्यांचं मत आहे। आणि हे काय सांगतात की RSSच्या शाखेला बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिलेली होती। बाबासाहेब आंबेडकरांनी इथली चातुर्वर्ण व्यवस्था, इथली हिंदू धर्म व्यवस्था पूर्णपणाने नाकारलेली आणि इथला वैज्ञानिकवादी भौतिकवादी बुद्ध धर्म स्वीकारलेला आहे। असं असताना हे RSS वाले कसं काय सांगू शकतात की बाबासाहेब आंबेडकर शाखेमध्ये गेलेले होते? ही सगळी ह्यांची बदमाशगिरी आहे। दलितांमध्ये घुसता यावं, कष्टकरी वर्गामध्ये जाऊन त्यांना काम करता यावं, एक मार्ग मोकळा व्हावा, याच्यासाठी ह्यांची सगळी ही गडबड आहे। आणि हा RSSचे मी जे सांगितलं बंच ऑफ थॉट्स ते वाचून काढा मित्रांनो, हे वाचणं आवश्यक आहे, सगळं वाचणं गरजेचं आहे। ह्यांच्या बरोबरची जी लढाई आहे ती वैचारिक लढाई आपल्याला पुढच्या काळामध्ये लढायची। मुस्लिम शत्रू, ख्रिश्चन शत्रू,
दलितांचा नेता ह्यांना बाबासाहेब आंबेडकर मान्य नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली जी घटना आहे ती घटनेला हे पूर्णपणाने विरोध करतात. देशाच्या झेंड्याला विरोध करतात. 1991 सालापर्यंत ह्यांच्या नागपूरच्या कार्यालयावरती झेंडा कधी तिरंगा आपला फडकलेला नाही. अशा पद्धतीचे हे बदमाश आहेत. किती सांगितलं तरी खूप कमी पडेल. RSS ही आपल्या समोरचा ह्या देशातला सगळ्यात मोठा धोका आहे. हा त्यांचे 100 वर्ष त्यांना पूर्ण होत आहेत. कम्युनिस्ट त्यांचे विरोधक बंच ऑफ थॉट्स मध्ये लिहिलेले आहे त्या गोळवळकरांनी. कोण विरोधक? कम्युनिस्ट विरोधक, मुस्लिम विरोधक, दलित विरोधक. त्यांच्या विरोधामध्ये काम करा अशी ह्यांची लिखित संहिता आहे आणि त्या संहितेमध्ये हे बोलतायत. त्यांना संविधान अजिबात मान्य नाही. बंच ऑफ थॉट्स मध्ये मनुस्मृतीचे काही श्लोक त्याच्यामध्ये घातलेले आहेत. जगदळे त्याच्यामध्ये मनुस्मृतीचे श्लोक आहेत आणि हे मनुस्मृतीच्या नावानं काम करणारे जे आहेत हेच लोक RSSच्या मागे दडलेले आहेत आणि त्यांना आपल्याला हुडकून पुढे काढले पाहिजे. मला एवढंच सांगायचंय, जे आपली लेकरं बाळ आहेत, आपली जी लहान मुलं आहेत हे RSS पासून जपत त्यांच्यामध्ये जाऊन देऊ नका. काळ कठीण आहे, संघर्षाचा आहे. तर आपण सगळेजण या RSSच्या विरोधामधली जी लढाई आहे ती सगळ्या ताकदीने चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाऊयात. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्याने मी हा मोर्चाला पाठिंबा व्यक्त करतो. यानंतर कॉम्रेड तानाजी ठोंबरे सर बोलतील, माझे ते नेते ते बोलतील. एवढं बोलून मी थांबतो. या ठिकाणी